दंडोबाच्या निमित्तानं सगळ्यांनाच असा निवांत गप्पा गोष्टी करायला वेळ मिळाला. त्यातच वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. मग परत घरी यायची वेळ झाली. देवाचा प्रसाद चिरमुरे आणि पेढे घेऊन आम्ही परत यायला निघालो. दंडोबावरती येताना अजिबात पाऊस नव्हता, मात्र निघणार तोवरच पावसाने हजेरी लावली. त्यानिमित्तानं सोबत आणलेल्या छत्रीचा सुद्धा उपयोग झाला. दंडोबा हे संपूर्ण निसर्गरम्य ठिकाण आहे, जिथं देवदर्शनासोबत निसर्गाचा सुद्धा भरपूर आस्वाद घेता येतो. आमच्या गावापासून जवळ असल्यामुळे तिथं आम्ही वरचेवर येतो, पण प्रत्येक वेळी ना तिथं आल्यावरती एक वेगळंच मानसिक समाधान मिळतं. आम्ही भरपूर जण होतो आणि सगळेच बाईकवरून होतो, त्यामुळे दंडोबा डोंगराच्या उतरतीला खरंच खूप जास्त मजा येत होती. दंडोबाच्या पायथ्याशी ना प्रभू श्रीरामांचं एक नवीन मंदिर झालेलं आहे, तर वाटेत आम्ही येताना तिथे थांबलो. थोड्या वेळ मंदिरात थांबून मग आम्ही परत घरी यायला निघालो.